ओके, सगळ्यांना गुड आफ्टरनून. आपण लेक्चर सुरू करूया. सगळ्यांना माझा आवाज येतोय का ऐकायला? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेम्स पाठवलेले आहेत. तर आता पहिला मनन पब्लिकेशनचा 13वा प्रॉब्लेम मी वाचतो. X Limited have an outstanding balance of ₹30,000, 8% debentures of ₹200 each on March 31st, 2012 redeemable at a premium of 10%. म्हणजे 30,000 डिबेंचर ₹200 आहेत, ते त्यांना 10% प्रीमियमनी रिडीम करायचे आहेत. ॲज पर द टर्म्स ऑफ द डिबेंचर ऑफ रिडम्शन ऑफ डिबेंचर्स, द कंपनी हॅज डिसाइडेड टू रिडीम इट्स 50%. म्हणजे नीट लक्ष द्या, आपल्याकडे 30,000 × 200 आहेत, त्याच्यापैकी 15,000 × 200 आपल्याला रिडीम करायचे आहेत. अर्धे डिबेंचर रिडीम करायचे आहेत. 50% ऑफ डिबेंचर्स कन्वर्टिंग इंटू शेअर्स ऑफ ₹100 इच ॲट अ प्रीमियम ऑफ 20%. म्हणजे नवीन जे शेअर्स द्यायचे आहेत ते ₹100 फेस व्हॅल्यू आणि त्याच्यावरती ₹20 प्रीमियम, असे ₹120 द्यायचे. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज रिगार्डिंग रिडम्शन. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या जर्नल एंट्रीज आपल्याला पास करायच्या आहेत. ठीक आहे, तर मी स्क्रीन शेअर करतो. आपण स्टार्ट करूया. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. हा मनन पब्लिकेशनचा 13वा प्रॉब्लेम आहे. In the books of X Limited. आता पहिली एंट्री ट्रान्सफरिंग द क्लेम, म्हणजे याच्यात डिबेंचर आणि प्रीमियम अशा दोघांची टोटल आपल्याला होल्डर्सला ट्रान्सफर करायची आहे. तर इकडे 8% डिबेंचर अकाउंट डेबिट, 15,000 × 200, टोटल 30,000 आहेत. त्याच्यापैकी अर्धेच रिडीम करायचे आहेत, म्हणून इकडे 30,000चे अर्धे 15,000 घेतले. 15,000 × 200 आणि त्याच्यावरती 10% म्हणजे ₹20. 200चे 10% म्हणजे ₹20. स्क्रीन झूम करा. आता व्यवस्थित आहे स्क्रीन? सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना व्यवस्थित? ओके, थँक्यू. हां, तर नीट लक्ष द्या. 15,000 × 200 म्हणजे आपल्याकडे 30 लाखाचे शेअर आहेत. 30 लाखाचे शेअर, 15,000 × 20 3 लाख, त्याच्यावरती प्रीमियम, टोटल 33 लाख होणार. टोटल किती होणार? 33 लाख. आणि 33 लाखाच्या बदल्यात आपण त्यांना इक्विटी शेअर्स देत आहोत. ₹100 फेस व्हॅल्यू आणि ₹20 प्रीमियम, असे ₹120 त्यांना आपण इक्विटी शेअर्स देत आहोत. तर तुम्ही एक 6 ओळी सोडा. 6 ओळी सोडून आपण त्याची एक नोट करूया.
तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स बरोबर 33 लाख डिवायडेड बाय 100 + 20. म्हणजे 120. म्हणजे 27,500 इक्विटी शेअर्स आपल्याला द्यायचे. 27,500 इक्विटी शेअर्स आपल्याला द्यायचे. म्हणजे 30 लाख फेस व्हॅल्यू आणि 3 लाख प्रीमियम असे 33 लाख रुपये द्यायचे होते. आणि प्रत्येक शेअरची व्हॅल्यू 100 रुपये, त्याच्यावरती फेस व्हॅल्यू 20% म्हणजे 20 रुपये. असे 33 लॅक्स डिवायडेड बाय 120 आपल्याला 27,500 एवढे शेअर्स द्यावे लागतील. तर सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? हॅलो, सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? ओके, ऐका, नीट लक्ष द्या. कसं आहे, आपल्याला टोटल किती द्यायचे? 30 लाख फेस व्हॅल्यू आणि 3 लाख प्रीमियम असे 33 लाख द्यायचे. ओके, आणि प्रत्येक त्याच्या आपण काय देणार आहोत? त्याच्या अगेन्स्ट आपण इक्विटी शेअर्स देणार आहोत. 100 रुपये फेस व्हॅल्यू आणि 20 रुपये प्रीमियम असे 120 रुपयाचे त्यांना इक्विटी शेअर्स देणार आहे. तर क्वांटिटी आपल्याला काढायला लागणार. किती क्वांटिटी इक्विटी शेअर्स देणार ती क्वांटिटी आपल्याला काढायला लागणार. तर आता ती कशी काढली? 33 लॅक्स डिवायडेड बाय 100 + 20 म्हणजे 120. म्हणजे यांनी याला डिवाइड केलं आणि 27,500 आलं. नबील, कळलं का बाळा? कॅल्क्युलेशन कळलं नबील? नबील, कॅल्क्युलेशन कळलं का? ओके, थँक्यू. त्याच्यानंतर याचा क्लेम आपल्याला सेटल करायचा आहे. आता त्याचा सेटल आपण कसं करणार? इक्विटी शेअर्स आणि सिक्युरिटीज प्रीमियम या दोन गोष्टी देऊन त्याचा क्लेम आपण सेटल करणार. तर आता त्यांचा जो क्लेम आहे 33 लॅक्स आहे आणि त्याच्या बदल्यात इक्विटी शेअर्स आपण 27,500 × 100 एवढे दिले. 27,500 × 100 आणि सिक्युरिटीज प्रीमियम 27,500 × 20. आणि या दोघांची टोटल 33 लॅक्स यायला पाहिजे. 27,50,000 आणि 5.5 लाख या दोघांची टोटल 33 लाख यायला पाहिजे. म्हणजे डिबेंचर होल्डरला आपल्याला 33 लाख द्यायचे. तर ते कसे दिले आपण? इक्विटी शेअर 27,500 शेअर 100 रुपयाचे आणि त्याच्यावर सिक्युरिटीज प्रीमियम 27,500 वरती 20 रुपये म्हणजे 5.5 लाख असे आपण त्यांना 33 लाख रुपये दिले. तर सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, पुढची स्टेप जी आहे, आता हा प्रॉब्लेम संपला. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया. ओके, पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो मी रीड करतो. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या केसेस दिलेल्या आहेत. तर मनन पब्लिकेशनचा 14वा प्रॉब्लेम आहे. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी इन फॉलोइंग केसेस फॉर रिडम्पशन ऑफ 1,012% डिबेंचर्स ऑफ ₹10 इच इश्यूड ॲट पार. म्हणजे 1000 डिबेंचर 10 रुपयाचे पारला इश्यू केलेले आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या केसेस दिलेल्या आहेत. 1000 डिबेंचर 10 रुपयाचे म्हणजे 10,000चे डिबेंचर्स. तर पहिली जी केस आहे
डिबेंचर रिडीम ॲट पार बाय कन्व्हर्शन ऑफ 12% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे पहिल्या केसमध्ये त्यांना तुम्हाला प्रेफरन्स शेअर्स द्यायचे ₹100. नंतर दुसऱ्या केसमध्ये डिबेंचर रिडीम ॲट प्रीमियम ऑफ 10%, म्हणजे 10% जास्त द्यायचे आहेत, त्याच्या बदल्यात इक्विटी शेअर्स द्यायचे आहेत. आणि तिसरी जी केस आहे, रिडीम ॲट प्रीमियम ऑफ 10% कन्व्हर्शन इंटू इक्विटी शेअर्स ॲट अ प्रीमियम ऑफ 25%, म्हणजे त्यांना 25% प्रीमियम एक्स्ट्रा द्यायचा आहे आपल्याला. तर इकडे या प्रॉब्लेममध्ये वेगवेगळ्या केसेस आहेत. तर आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व करूया. तर पहिल्यांदा हेडिंग टाकू. याच्यात 3 केसेस आहेत. तर 3 वेळा प्रॉब्लेम सॉल्व करायला लागेल. प्रत्येक केसला 2-2 एंट्रीज आहेत. तर हा मनन पब्लिकेशनचा 14वा प्रॉब्लेम आहे. और या सर्दी झालेली आहे. तर पहिली केस ए बघूया आपण. तर पहिली एंट्री डिबेंचर आणि डिबेंचरची अमाऊंट आहे ती होल्डर्सला आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. तर पहिली एंट्री ट्रान्सफरिंग द क्लेम. डिबेंचरची अमाऊंट आपल्याला होल्डर्सला ट्रान्सफर करायला लागेल. तर इकडे पहिली एंट्री जी होणार 12% डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर्स. 12% डिबेंचर्स आहेत. 1000 डिबेंचर ₹10. तर पहिले हे डिबेंचर जे आहेत ते होल्डर्सला ट्रान्सफर केले आणि आता त्याची सेटलमेंट आपल्याला प्रेफरन्स शेअर्स देऊन करायची आहे. डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल. being allotted preference shares to equity share capital. ओके. तर या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? पहिली एंट्री जी होती ती आपण डिबेंचरचा क्लेम होल्डरला ट्रान्सफर केला आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये डिबेंचरच्या बदल्यात त्यांना आपण प्रेफरन्स शेअर्स दिले. तर या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. दोन्ही एंट्री सगळ्यांना कळल्या का? हा, प्रेफरन्स शेअरच लिहिलंय ना बाळा. बरोबर आहे, प्रेफरन्स शेअरच लिहिलंय. नबील, काय प्रॉब्लेम आहे? नबील, हे तू जरा बोल, जरा काय प्रॉब्लेम आहे. ओके, लक्षात आलं ना व्यवस्थित? ओके, नो प्रॉब्लेम.
तर ही पहिली केस झाली. तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही फ्रँकली विचारा. तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम हा कळलाच पाहिजे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम तुमचा झाला. आता दुसरी केस. आता दुसरी केसमध्ये परत तुम्ही हे हेडिंग टाकायचं, 14वा प्रॉब्लेम केस बी. आता प्रत्येक केसमध्ये पहिली एंट्री सेमच राहणार, दुसरी एंट्री बदलणार आहे. तर पहिली एंट्री जी आहे डिबेंचर होल्डर्सना जे आपण ट्रान्सफर केलेलं आहे, तर पहिली एंट्री सेमच राहते. पहिली एंट्री काय सेमच राहते. पहिली एंट्री सेम राहिली. आणि आता आपण काय केलं आहे, त्यांना इक्विटी शेअर्स दिलेत, म्हणजे त्यांना आपण काय केलं आहे 10% एक्स्ट्रा दिलेले आहेत. प्रीमियम ऑन रिडम्पशन 10% दिला आहे. प्रीमियम ऑन रिडम्पशन 10% आपण दिलेलं आहे. म्हणजे 10,000 ते 10% 1,000 येणार. 10,000 ते 10% 1,000 11,000 येणार. म्हणजे आपण काय केलं, वरती प्रीमियम दिला नव्हता, इथे प्रीमियम दिला होता, म्हणून त्याला आपण डेबिट करतोय. अकाउंट डेबिट 1,000 आणि टोटल 11,000 आणि त्याच्या बदल्यात आपण त्यांना इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. त्याच्या बदल्यात आपण त्यांना काय दिलाय, इक्विटी शेअर्स दिलेत. म्हणजे पुढची एंट्री जी येते डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल ही दुसरी एंट्री येणार. डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. अमाऊंट त्याची 11,000 येणार. म्हणजे पहिलं आपण काय केलं, डिबेंचर आणि प्रीमियम या दोघांची टोटल आपण होल्डर्सला ट्रान्सफर केली आणि दुसरी जी एंट्री केली त्याच्या बदल्यात आपण त्यांना इक्विटी शेअर्स दिले. म्हणजे डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. तर सगळ्यांना दोन्ही एंट्र्या कळल्या का? चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना दोन्ही एंट्र्या कळल्या का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? सगळ्यांना दोन्ही एंट्र्या कळल्या का? रिप्लाय करा चॅटबॉक्सवरती. इश्यूड ॲट पारचा अर्थ होतो की नवीन जे हे दिलेत, आपण नवीन शेअर्स दिलेत त्याच्याबरोबर प्रीमियम इन्क्लूड नाही आहे. म्हणजे मागचा जो प्रॉब्लेम आपण बघितला त्याच्यात प्रीमियम इन्क्लूड होता. हा जो प्रॉब्लेम आपण केला आहे याच्यात बघ 27,500 × 20 हा प्रीमियम इन्क्लूड होता. आत्ताच्या याच्यात फक्त इक्विटी शेअर्सच दिलेत ना. या केसमध्ये फक्त इक्विटी शेअर्सच दिलेत. ही केस झाली किंवा वरची केस झाली, या दोन्ही केसमध्ये फक्त इक्विटी शेअर्सच दिलेत, त्याच्यावरती प्रीमियम आपण दिला नाही. लक्षात आलं? इश्यूड ॲट पार म्हणजे काय, विदाउट प्रीमियम आपण नवीन शेअर देतो. लक्षात आलं नबील? लक्षात आलं का? इश्यूड ॲट पार, इश्यूड ॲट प्रीमियम. प्रीमियम म्हणजे काय, त्यांना एक्स्ट्रा फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम देतोय. आणि पार म्हणजे आपल्याला 11,000 द्यायचे, त्या 11,000चे फेस व्हॅल्यूज द्यायची. रिडीमॅट प्रीमियम आहे पण हे इश्यूड ॲट पार आहे. हे रिडीमॅट प्रीमियम आहे पण हे इश्यूड ॲट पार आहे. आता तिसरी जी केस आहे त्याच्यात दोन्ही पण प्रीमियमला आहे. इश्यूड ॲट प्रीमियम, रिडीमॅट प्रीमियम. लक्षात येत आहे? तिसऱ्या केसमध्ये दोन्ही पण आहे.
इश्यूड ॲट प्रीमियम, रिडीम ॲट प्रीमियम. लक्षात येत आहे नबील? तिसऱ्या केसमध्ये दोन्ही पण आहे, इश्यूड ॲट प्रीमियम, रिडीम ॲट प्रीमियम. लक्षात येते का नबील? आत्ताची केस काय होती? रिडीम ॲट प्रीमियम, इश्यूड ॲट पार. रिडीम ॲट प्रीमियम, इश्यूड ॲट पार. हां, हे बघ. हां, कारण त्यांना आपली केस कशी आहे, रिडीम करताना प्रीमियम द्यायचा आहे आणि इश्यू करताना पण प्रीमियम घ्यायचा आहे. तर आता तिसरी केस आपण बघूया, नीट लक्ष दे, सोपं आहे. केस सी. आता केस सी मध्ये पहिली जी एंट्री आहे, ट्रान्सफरिंग द क्लेम, प्रीमियम सकट होल्डरला ट्रान्सफर केली. पहिली एंट्री वरचीच राहणार, कारण तिकडे पण 10% प्रीमियम द्यायचं आहे. इथे आपण डिबेंचर, फक्त ऐकून घे, याच्या प्रीमियमच्या नावामध्ये फरक आहे. हे जे रिडम्शन वरती देतो त्याला प्रीमियम ऑन रिडम्शन म्हणतो आणि इश्यू करताना त्याला सेक्युरिटीज प्रीमियम असं नाव देतो. आता पहिली एंट्री सेमच राहणार, 12% डिबेंचर अकाउंट डेबिट, 10,000 इंटू 10,000, प्रीमियम ऑन रिडम्शन त्याच्यावरती 10% 1,000 आणि त्या दोघांची टोटल 11,000. ही पहिली एंट्री सेमच राहणार. आणि नंतर आपल्याला एक नोट करावी लागेल, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इक्वल टू आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 11,000 टोटल द्यायचे आहेत आणि 11,000च्या बदल्यात आपल्याला काय द्यायचं आहे त्यांना, 11,000च्या बदल्यात 25% प्रीमियम ॲड करून आपल्याला इक्विटी शेअर्स द्यायचे. म्हणजे समजा 100 मध्ये 25 ॲड करायची, 125 त्यांना इक्विटी शेअर्स द्यायचे. म्हणजे 11,000ला 125 ने डिवाइड करायचं. आलं? 2,750. ते अजून करतोय मी, हे बदलतोय, हे जुनं मी कॉपी पेस्ट केलं ना, हे रिप्लेस करतोय. तर 11,000ला आपण 125 ने डिवाइड करूया. 125, 88 इक्विटी शेअर्स आलं. इक्विटी शेअर्स आलं. सगळ्यांना कळलं का व्यवस्थित? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. नबील, कॅल्क्युलेशन कळलं का? नबील, लक्षात आलं का? हे काय सर, 11,000 राईटी 25%. हे नबील काय म्हणतो तू? मला हे कर, क्वेश्चन विचार मला अनम्यूट करून. हा नबील सर, ते इश्यूएट हे आहे ना, प्रीमियम ऑफ 25%. ते रिडीम त्याचा अर्थ काय होतो माहितीये का? ऐकून घे, सिंपल मिनिंग आहे. सिंपल मिनिंग समजून घे नबील. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, 25% प्रीमियम द्यायचा आहे. आता 25% प्रीमियम कशावर काढायचा? 100 रुपयावरती. 100 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे. म्हणजे 100 रुपयाच्या फेस व्हॅल्यूवरती 25% किती होतात? 25च होतात. 100चे 25% 25 होतात.
मग 100 मध्ये 25 ॲड केल्यावर किती राहतात? 125. किती राहतात? 125. मग 125नी 11,000ला डिवाइड करायचं. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण कसं केलं होतं? मागच्या प्रॉब्लेममध्ये 33 लॅक्सला 120 ऐकून घे. 33 लॅक्सला कसं 120नी डिवाइड करून 27,500 काढलं होतं, तसंच या प्रॉब्लेममध्ये काय करतोय? अमाऊंट कमी आहे, ती 33 लॅक्स होती, ही 11,000च अमाऊंट आहे आणि त्याची जी व्हॅल्यू पर इक्विटी शेअर 125, त्याला डिवाइड करून नंबर ऑफ इक्विटी शेअर्स पण कमी येणार. लक्षात येत आहे नबील? नबील हॅलो, रिप्लाय कर. ओके, तर 88 इक्विटी शेअर्स आपण देतोय त्यांना. आता दुसरी जी एंट्री आहे, डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट 11,000 येणार आणि इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते 8,800 × 100 येणार. $8,800 × 100 आणि सेक्युरिटीज प्रीमियम 8,800 × 25. तर हे 8,800 × 100. एक मिनिट 8,800 नाही, 88 इथे 8,800 नाही, 88 × 100 आणि 88 × 25, म्हणजे इथे 8,800 आणि इथे 88 × 25 2,200. म्हणजे 11,000च्या बदल्यात आपण त्यांना 88 × 100 8,800 इक्विटी शेअर्स फेस व्हॅल्यू दिली आणि सिक्युरिटीज प्रीमियम त्यांना 88 × 25 2200 दिले. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? ओके, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.